नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, जय श्रीराम। काल एका व्हिडिओ मध्ये गॅप पडला माहिती का बरं? काल माझं वायफाय ना कामच करत नव्हतं डायरेक्ट। त्या वायफाय वाला भाऊला मी फोन करून थकलोय, भाऊचा रिस्पॉन्सच नाही मला। म्हणून मग काल रात्री काय माहिती ते व्हिडिओ अपलोडिंगला लावला आणि तो अपलोड झाला। आज वापस शेतात आहे आणि आता वॉल फिरायला चाललोय, कारण आज पाणी चालू झालेलं आहे। आज संडे तर मग दोघी साईडनी पाणी आहे आणि यार माझ्या या वायफाय मुळे गॅप पडला यार। मी तर तुम्हाला एक सांगेन, जिओ एअर फायबर घेऊ नका, एअर फायबर घेऊच नका तुम्ही, कारण ते ना रेंजच पुरवत नाही माहिती का तुम्हाला। आपल्या सारख्यांचं नुकसान आहे ते, आणि एवढा खर्च पण होत नाही ते माझ्याकडनं। म्हणून पण मला व्हिडिओ असल्यामुळे ना ते करावं लागलं नाही तर मी घेतलं नसतं ते। जर तुमच्याकडे साधं नेट येत असेल ना कोणाचं केबलचं, तर ते घ्या, एअर फायबर बिलकुल नका घ्या, कारण त्याला सर्व्हिस पण एवढी खास नाही। मी फोन करून थकलो, त्यांचा मला रिस्पॉन्सच नाही। एक दिवस व्यापारी लेट झालेला आहे, म्हणजे आता हे जे झाडं दिसतंय का तुम्हाला, हे खाली पडून गेलेले होते। म्हणजे आता बाकीचे असे लटकता वजनामुळे हे खाली येऊन जातात। आता बघा हे खाली आल्यामुळे त्यांना ठेवले ना आम्ही, ऊन जेवढे बेकार करत आता हे पिवळे पडायला लागून गेलेले। आता हा जो माल आहे ना, हा फक्त लोकल मार्केटला द्यावा लागेल। आता बघितलं, याच्यात नुकसान बी राहतो, प्रॉफिट पण राहतो। डेंजर काम आहे म्हणजे। आता एवढं पडलेलं आहे हे, मी जर तुम्हाला सांगतो ना, हेच जर झाड जर आपले ट्रकला गेले असते ना, हेच झाड आमचे 8-9 हजाराला गेले असते ते, तेवढे तो जो गुच्छ आहे तो पूर्ण। पण आता तेच झाड 4-5 हजाराला कोणी घेणार, म्हणजे घेतील मार्केटला जातील ते, अशी गोष्ट असते। आम्ही जे नवीन शेत घेतलं होतं ना, आता बघा त्याला नांगरतोय आणि ते जे बाकीचा चारा वगैरे ना या साईडचा पूर्ण आता जाळून टाकायचा आहे। हे बघा आता नांगर आणलेलं आहे, सरळ नांगरून टाकतील त्याला पूर्ण। आता हे पहा, ही जी आग आहे ना, आता ही आग पूर्ण अशी स्ट्रेट लाईन वर तिथपर्यंत जाईल अशी पूर्ण। फक्त इथं लावला, आता बघा इथं पण लावला बघा पप्पांनी। हे बघा आता इकडं पण लावला बघा, आग दिसते का? आता हे पूर्ण असं ठिकठिकाणी लावून हे पूर्ण असं कॉर्नर जाळून टाकावं लागतील, मग ते चांगलं दिसेल ना। हे बघा असं दिसेल ते, हे असं होऊन जाईल नंतर कॉर्नर जर जाळले तर। आणि तो तिकडे आपला नागर चालू आहे, हा राहिला बघा। मी बघा आत्ता घाम पुसला, नाही तर पूर्ण पाणी सारखा वल्ला होतो। कारण मी पण आता हे शेट पेटवलं ना बाकीचं, हा कचरा जाळून टाकावा लागतो। असा जो बाकीचा राहतो ना, त्याला कचरा जाळून टाकावा लागतो। आता ती साईड झाली थंडी, आता तिकडनं जाळवत इथपर्यंत आलेलं आहे। आता हे बाकीचं अजून जाळावं लागेल। ते तिकडे नागर चालू आहे ना, इथं बघा बगळ्यांची लाईन बघा किती आहे। हे बाय किती भारी दिसत आहे, पूर्ण शेतावर बगळे ते खायला, त्यांना तिथं जेवण भेटतं बरोबर, आळ्या वगैरे। ए पहा आमचे डाण बघा, आमच्या गडातलं डाण बघा, आज तर मी ब्लॉगच नाही केला, कारण आज सकाळी ते शेत वगैरे जाळायचं काम केलं, त्यानंतर घरी गेलो, आपल्या गुरुसोबत खेळलो आणि आताचा मुलगा आलेला होता, मग त्याच्यातच आम्ही टाइमपास करायला लागून गेलो। मग ब्लॉग काढायचं विसरूनच गेलो आणि मग संध्याकाळी आठवण आली की अरे आपण आज ब्लॉगच बनवला नाही। आज काही नाही, फक्त सकाळी शेत वगैरे जाळायचा कार्यक्रम केला आणि त्यानंतर आत्याच्या मुलासोबत खेळणं झालं दिवसभर। मग त्याच्यामध्ये टाइमच कुठे गेला तेच समजलं नाही। तर आजचा ब्लॉग एंड करतो, आणि खूप छोटा आहे आजचा ब्लॉग। आजच्या ब्लॉगमध्ये काही नाही, फक्त ते जाळायचा कार्यक्रम होता। आय होप गाइस तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाइस, बाय।